आपण आज इतिहासचं प्रकरण 4 ऐतिहासिक ठेव्यांचे जतन हा पाठ सुरू करत आहे. हा पाठ 4 मुद्द्यांवर आधारला आहे. पहिला मुद्दा आहे इतिहासाची साधने आणि त्यांचे जतन, काही नावाजलेली महत्त्वाची संग्रहालय, ग्रंथालय आणि अभिलेखागार आणि कोशवाङ्मय या 4 मुद्द्यांवर हा पाठ आधारला आहे. तर या पाठाची सुरुवात करणार आहे. अनेक इतिहासकारांनी केलेल्या अथक परिश्रमांचे फळ म्हणजे आज आपल्याला उपलब्ध असलेली इतिहासाची साधने आणि त्या साधनांच्या आधारे लिहिले गेलेले ग्रंथ, अत्यंत मोलाच्या अशा ऐतिहासिक ठेव्यांचे जतन, संवर्धन करायचे आणि त्यातील निवडक दस्तऐवज, ग्रंथ, पुरातन वस्तू प्रदर्शित करण्याचे काम संग्रहालयाचे असते. त्यांच्याशी निगडीत असलेली अभिलेखागारे, ग्रंथालय ती कामं करतात. अभिलेखागार आहे, त्याच्यानंतर ग्रंथालय आहे, हे ते बाकीची कामं करत असतात आणि लोकांपर्यंत त्यांच्या कामाची शास्त्रशुद्ध माहिती पोचावी म्हणून त्यांच्यातर्फे संशोधन, नियतकालिके आणि इतर प्रकाशने प्रसिद्ध केली जात असतात. जे दस्तऐवज, पुरातन वस्तू इत्यादी प्रदर्शित केले जात नाही, परंतु ऐतिहासिकदृष्ट्या जे महत्त्वाचे असतात ते संग्रहालय आणि अभिलेखागारामध्ये जतन केले जातात. मग संशोधकांना ते दस्तऐवज आणि पुरातन वस्तू आवश्यकतेनुसार उपलब्ध करून दिले जातात. ग्रंथालय ग्रंथाचे जतन, व्यवस्थापन करताना दिसून येतात. तर पहिला मुद्दा बघणार आहे इतिहासाची साधने आणि त्यांचे जतन. तर इतिहासाची साधने मिळवायची, त्यांच्या नोंदी करून त्यांची सूची तयार करणे, हस्तलिखिते आहे, जुने ग्रंथ आहेत, पुरातन वस्तूंच्या स्वरूपातील भौतिक साधनांची साफसफाई आहे, मग त्या प्रदर्शित करणे, या गोष्टी अत्यंत काळजीपूर्वक कराव्या लागतात आणि त्या कामासाठी विविध विषयातील कृतींसाठी मग प्रशिक्षणाची आवश्यकता असते. तसं जमत नाही, प्रशिक्षण आवश्यक असते आणि योग्य प्रशिक्षण प्राप्त झाल्यानंतरच या कृती कराव्या लागतात आणि या कृती नंतर करता येतात. म्हणजे योग्य प्रशिक्षण असणं आवश्यक आहे. त्या इतिहासाच्या साधनांना हाताळायचं असेल तर त्याच्यासाठी प्रशिक्षण महत्त्वाचं असते. मग इतिहासाची काही साधनं आहेत. मौखिक साधन आहे, त्याच्यानंतर लिखित साधन आहे, भौतिक साधन आहे. तर एकेका साधनांची आणि प्रशिक्षणाची माहिती आपण इथे आता घेणार आहोत. तर पहिलं आहे मौखिक साधने. तर मौखिक साधने म्हणजे लोकपरंपरागत गीते आहेत, कहाण्या आहेत इत्यादींचं संकलन करायचं आहे. नंतर संकलित साहित्याचं वर्गीकरण करायचं, काळानुसार त्याचं वर्गीकरण करायचं, मग त्याचं विश्लेषण करायचं आणि नंतर मौखिक साहित्य प्रकाशित करायचं. हे काम करत असताना, मौखिक साधनांचं जतन संवर्धन करत असताना काही उपयुक्त प्रशिक्षण घेणं आवश्यक असते. मग मौखिक म्हणजे तोंडी, पूर्वपार चालत आलेली गीते, कहाण्या याचं संकलन करणे आणि त्याच्यानंतर ते साहित्याचं वर्गीकरण, त्याचं विश्लेषण, मग त्याचा अर्थ लावणे आणि मग त्या साहित्य प्रकाशित करणे. ही कामं करण्यासाठी काही प्रशिक्षणाची आवश्यकता असते. मग कोणतं प्रशिक्षण याला लागते, कोणत्या प्रशिक्षणाची याला गरज आहे, तर ते उपयुक्त मौखिक साधनांचं जतन संवर्धन करण्यासाठी आवश्यक असणारं प्रशिक्षण. एक ते म्हणजे त्याला समाजशास्त्राचा अभ्यासक, सामाजिक मानसशास्त्र आहे, विविध भाषाशास्त्र, ग्रंथालय व्यवस्थापन, इतिहास आणि इतिहास संशोधन पद्धती या सगळ्याचं ज्ञान असणाऱ्या व्यक्तीलाच मौखिक साधनाचं जतन आणि संवर्धन करता येते. म्हणजे समाजशास्त्राचं ज्ञान त्याला पाहिजे, सामाजिक मानवशास्त्र माहीत पाहिजे, विविध भाषाशास्त्राचा अभ्यास पाहिजे, ग्रंथालय व्यवस्थापन कसं करायचं हे माहीत पाहिजे. दुसरं आहे लिखित साधने. लिखित म्हणजे लिहिलेली. मग लिखित साधनामध्ये कोणते कोणते प्रकार येतात. ताम्रपट आहे पूर्वीच्या काळातले, दरबारी दप्तरं आहेत, त्याच्यानंतर खाजगी पत्र आहेत, त्याच्यानंतर दैनंदिनी आहे, दैनंदिनी म्हणजे रोजनिशी, ऐतिहासिक ग्रंथ आहेत, हस्तलिखिते आहे, चित्रे आहे, छायाचित्रे आहे, जुने ग्रंथ आहे इत्यादी दस्तऐवजांचं संकलन आणि संपादन करणे हे लिखित साधनांचं जतन संपादन करणे आहे. आता दस्तऐवजाच्या संवर्धनासाठी आवश्यक असणारे सफाई आणि रासायनिक प्रक्रिया करावी लागते. दस्तऐवजांचं ऐतिहासिक मूल्य निश्चित करावं लागते. निवडक दस्तऐवज प्रदर्शित करावे लागतात आणि संपादित साहित्य
आणि संशोधनाचे निष्कर्ष प्रकाशित करावे लागतात. म्हणजे हे लिखित साधनाचे असे वेगवेगळे भाग करावे लागतात. म्हणजे दस्तऐवजाच्या संवर्धनासाठी आवश्यक असणारी साफसफाई, रासायनिक प्रक्रिया महत्त्वाची असते. यासाठी योग्य प्रशिक्षण कोणतं? तर त्यासाठी ज्या लिपी आहेत, ब्राह्मी लिपी, मोडी लिपी, पर्शियन लिपी आणि त्यांच्या विकासाच्या क्रमाचं ज्ञान त्या व्यक्तीला पाहिजे. म्हणजे त्या व्यक्तीला तीनही लिपी आल्या पाहिजे. ब्राह्मी, मोडी आणि पर्शियन लिपीचं त्याला ज्ञान असलं पाहिजे. तसंच त्या व्यक्तीला इतिहासकालीन समाजरचना, परंपरा, साहित्य आणि संस्कृती, राज्यसत्ता, शासनव्यवस्था इत्यादीचं प्राथमिक ज्ञान असणं आवश्यक आहे. त्याचबरोबर विविध चित्रशैली आहेत. काही विविध चित्राच्या माध्यमातून आपल्याला योग्य असं प्रशिक्षण देता आलं पाहिजे. शिल्पकला शैली आहे, त्यांच्या विकासाचा क्रम आहे, त्यांचं ज्ञान आहे, कागदाचा प्रकार आहे, शाई आणि रंग याचं ज्ञान आहे. म्हणजे या सगळ्या गोष्टीचं प्रशिक्षण त्या व्यक्तीला मिळणं आवश्यक आहे. कारण मिळणारी जी साहित्य आहेत पुरातन काळातील ते वेगवेगळ्या लिपीमध्ये असतात. आता काही कोरीव लेखांसाठी वापरलेला दगड, धातू यांच्या स्वरूपाविषयी माहिती असणं आवश्यक आहे. त्याचबरोबर दस्तऐवजाची सफाई करायची, आता त्याचं संवर्धन यासाठी मग आवश्यक रासायनिक प्रक्रिया कराव्या लागतात त्याच्यासाठी. मग रासायनिक प्रक्रियेला लागणारी उपकरणं, रसायने याची माहिती त्याला असणे आवश्यक आहे. संग्रहालयाच्या दालनामधील प्रदर्शन व्यवस्थापन आणि माहिती तंत्रज्ञान माहीत पाहिजे. कारण प्रदर्शन भरवायचं म्हटल्यानंतर ते काळानुसार तिथं वस्तू ठेवता आल्या पाहिजेत, त्याचं ज्ञान त्याला पाहिजे. संशोधनपर त्याला लेखन त्याच्यावर करता आलं पाहिजे. म्हणजे या सगळ्याचं ज्ञान असणारा व्यक्तीच लिखित साधनाचं जतन संवर्धन करू शकतो. नंतर आहे भौतिक साधने. यामध्ये आता पुरातन वस्तूंचे संकलन पहिले करायचं, कालखंड आणि प्रकारानुसार मग त्याचं वर्गीकरण करून मग त्याची सूची तयार करायची. मग पुरातन काळातली वस्तू असते त्याचं संवर्धन करण्यासाठी आवश्यक साफसफाई, इतर रासायनिक प्रक्रिया कराव्या लागतात. निवडक पुरातन किंवा त्यांच्या प्रतिकृती प्रदर्शित कराव्या लागतात. पुरातन वस्तूसंबंधी संशोधनपर लेखन प्रसिद्ध करावं लागते. म्हणजे या गोष्टीचं ज्ञान पाहिजे, हे करता आलं पाहिजे. वनस्पती आणि प्राणी यांचे अवशेष, ज्याला जीवाश्म म्हणतात, याचं वर्गीकरण करायचं, मग त्याची सूची तयार करायची. निवडक जे जीवाश्म असतात त्यांच्या प्रतिकृती प्रदर्शित करायच्या. जसं उदाहरणार्थ डायनासोर पूर्वी एक महाकाय प्राणी होता, त्याच्या प्रतिकृती आज अमेरिकेमध्ये पाहायला मिळतात. म्हणजे निवडक जीवाश्म आहेत ते, किंवा त्यांच्या प्रतिकृती प्रदर्शित करता आल्या पाहिजे. मग हे सगळं भौतिक साधने याचं जतन आणि संवर्धन कसं करायचं, याच्यासाठी काय प्रशिक्षण लागते, या सगळ्या गोष्टी कशा आत्मसात करायच्या, याच्यासाठी काही प्रशिक्षण आहे. आणि त्या प्रशिक्षण घेणाऱ्या व्यक्तींनाच भौतिक जी साधनं आहे त्याचं जतन संवर्धन करावं लागते. आता उपयुक्त प्रशिक्षण काय याच्यासाठी, तर पुरातत्वीय अभ्यास पद्धती, त्याच्यानंतर सिद्धांत, प्राचीन संस्कृती याचा परिचय करून घ्यावा लागतो. पुरातन वस्तू बनवण्यासाठी वापरलेला जो दगड असतात, किंवा जी खनिजं आहेत, किंवा धातू आहे, चिकणमाती आहे, यासारख्या माध्यमांचे प्रादेशिक स्रोत आहे, त्यांच्या रसायनशास्त्रीय वैशिष्ट्याचं ज्ञान पाहिजे. मग एवढंच नाही तर पुरातन वस्तूंची सफाई आणि इतर रासायनिक प्रक्रियांसाठी लागणारी उपकरणे आणि रसायनांची माहिती असणं आवश्यक आहे. विविध कलाशैली आहे, त्यांच्या विकासाचा क्रम आणि ज्ञान पाहिजे. विविध कलाशैली आहेत, त्याचं ज्ञान पाहिजे, क्रमानुसार पाहिजे. पुरातन वस्तू, जीवाश्म यांच्या प्रतिकृती बनवण्याचं कौशल्य लागते. संग्रहालयाच्या दालनात प्रदर्शन व्यवस्थापन आणि माहिती तंत्रज्ञान असणं आवश्यक आहे. संशोधनपर लेखन करता आलं पाहिजे. या सगळ्याचं प्रशिक्षण घेतल्यानंतर त्या व्यक्तीला मग भौतिक साधनांचं जतन आणि संवर्धन करता येते. हा झाला आपला पहिला मुद्दा. आता आपण हा दुसरा मुद्दा पाहणार आहे. तो म्हणजे जगभरामध्ये काही प्रसिद्ध अशी संग्रहालये आहेत. म्हणजे काही नावाजलेली संग्रहालयाबद्दलची माहिती आपण आता समोराच घेणार आहोत. काही नावाजलेली संग्रहालये आहेत जगाच्या पाठीवरची. तर पहिलं संग्रहालय आहे, आता मध्ययुगात युरोपियन राजघराण्यातील जे व्यक्ती होते, श्रीमंत लोक होते, त्यांनी संग्रहित केलेल्या ज्या कलावस्तू होत्या त्यांचं व्यवस्थापन करण्याच्या गरजेतून संग्रहालयांची कल्पना उदयास आली. म्हणजे संग्रहालय निर्माण करण्याची कल्पना कशी उदयास आली ते आपण बघितलं. श्रीमंत व्यक्ती, राजघराण्यातील व्यक्ती यांच्याजवळ काही कलावस्तू होत्या जुन्या, मग त्याचं व्यवस्थापन कसं करायचं याच्या माध्यमातून मग संग्रहालय निर्माण करण्याची कल्पना
युरोप खंडातील व्यक्तींच्या मनात मध्ययुगामध्ये आलेली दिसून येते. म्हणजे मध्ययुगात संग्रहालयाची कल्पना उदयाला आलेली आहे. कोणत्या खंडात? तर युरोप खंडामध्ये. तर जगाच्या पाठीवर अशी वेगवेगळी मोठमोठी संग्रहालये येतात की ज्या संग्रहालयामध्ये पुरातन काळातील वस्तू ठेवलेले आपल्याला दिसून येतात. साहित्य आहे, ग्रंथ आहेत, यांचं जतन संवर्धन अशा मोठमोठ्या संग्रहालयातून झालेलं दिसून येते. असे जगाच्या पाठीवरचे काही महत्त्वाचे जगप्रसिद्ध अशी काही संग्रहालये आहेत. त्या संग्रहालयाची माहिती आपण आता घेणार आहे. पहिलं संग्रहालय आहे लुव्र संग्रहालय, फ्रान्स. आता पॅरिस शहरातील लुव्र संग्रहालयाची स्थापना इसवी सनाच्या 18व्या शतकात झाली फ्रान्समध्ये. आता फ्रेंच राजघराण्यातील व्यक्तींनी जमा केलेली जी कला वस्तू होत्या त्याचा संग्रह लुव्र संग्रहालयात प्रथम प्रदर्शित करण्यात आला. आता या संग्रहालयात लिओनार्दो द विंची या जगप्रसिद्ध इटालियन चित्रकाराने रेखाटलेल्या मोनालिसा या बहुचर्चित चित्राचा समावेश आहे. आता लिओनार्दो द विंची हा कोण होता? तर हा एक चित्रकार होता. आता नेपोलियन बोनापार्टने आपल्या स्वाऱ्यांच्या दरम्यान मायदेशी आणलेल्या कलावस्तूंमुळे लुव्र संग्रहालयातील संग्रह खूप वाढला. नेपोलियन बोनापार्टने जिथे जिथं स्वाऱ्या केल्या तिथं सापडलेल्या कलावस्तू त्याने या संग्रहालयात आणल्या आणि आज याची संख्या 3,80,000च्या वर आहे. दुसरं संग्रहालय आहे ब्रिटिश संग्रहालय, इंग्लंड. आता लंडन शहरात असलेल्या ब्रिटिश संग्रहालयाची स्थापना इसवी सनाच्या 18व्या शतकात झाली. आता एक सर हॅन्स स्लोअन हा एक निसर्गशास्त्रज्ञ होऊन गेला इंग्लंडमध्ये. त्याच्या संग्रहात सुमारे 71,000 पुरातन वस्तू होत्या. त्याने या सगळ्या वस्तू इंग्लंडचा राजा दुसरा जॉर्ज याला दिल्या आणि त्याने त्या वस्तू या संग्रहालयामध्ये ठेवल्या, ज्याच्यामध्ये अनेक ग्रंथ होते, चित्र होती, वनस्पतींचे नमुने इत्यादींचा समावेश होता. पुढे इंग्रजांनी जिथं जिथं आपल्या वसाहती निर्माण केल्या त्या वसाहतीमधून आणलेल्या वस्तू, कलावस्तू, प्राचीन अवशेष, पुरातन काळातल्या वस्तू या आणून त्यांनी आपल्या ब्रिटिश संग्रहालयामध्ये आणून ठेवले आणि ब्रिटिश संग्रहालयातील वस्तूंची संख्या वाढली. आज ब्रिटिश संग्रहालयामध्ये सुमारे 80 लाख इतक्या वस्तू पाहायला मिळतात. हे आहे ब्रिटिश संग्रहालय इंग्लंडचं चित्र या ठिकाणी तुम्हाला दाखवलेलं आहे. त्यानंतरचं संग्रहालय अमेरिकेचं नॅशनल म्युझियम ऑफ नॅचरल हिस्ट्री, युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका. आता अमेरिकेमधली एक संस्था आहे स्मिथसोनियन इन्स्टिट्यूशन. या संस्थेच्या व्यवस्थापनाखाली असलेल्या नैसर्गिक इतिहासाचे हे संग्रहालय आहे. याची स्थापना 1846मध्ये झाली. इथे वनस्पती, प्राणी यांचे अवशेष, जीवाश्म आहे, खनिज आहे, दगड आहे, मानव प्रजातीचे अश्मीभूत अवशेष आहेत, पुरातन वस्तू यांचा संग्रह आहे. इथे 12 कोटीहून अधिक नमुने या संग्रहालयामध्ये आहेत. हे आहे अमेरिकेचं संग्रहालय. त्याच्यानंतर आहे भारतातील प्रसिद्ध संग्रहालय. आता इंडियन म्युझियम कोलकाता आहे, नॅशनल म्युझियम दिल्ली आहे, छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालय मुंबई आहे, सालारजंग म्युझियम हैदराबाद आहे, द कॅलिको म्युझियम ऑफ टेक्स्टाईल्स अहमदाबाद म्हणजे गुजरातमध्ये आहे. ही भारतातील प्रसिद्ध संग्रहालये आहेत काही. आणि याच्यातलं महत्त्वाचं संग्रहालय आहे इंडियन म्युझियम कोलकाता आणि नॅशनल म्युझियम दिल्ली. ही महत्त्वाची काही संग्रहालये भारतातली आहे. म्हणजे भारतातही जगप्रसिद्ध अशी काही संग्रहालये आहेत. त्याची माहिती आपण आता या ठिकाणी घेणार आहोत. भारतीय संग्रहालय, त्याच्यातलं पहिलं आहे भारतातील संग्रहालय. कोलकाता येथील भारतीय संग्रहालय हे भारतातील पहिले संग्रहालय आहे की ज्याची स्थापना एशियाटिक सोसायटी ऑफ बंगाल या संस्थेमार्फत इसवी सन 1814मध्ये स्थापन झालं आहे. चेन्नई येथील दुसरं संग्रहालय आहे गव्हर्मेंट म्युझियम. हे भारतातलं दुसरं. याची स्थापना 1851मध्ये झाली आणि इसवी सन 1949मध्ये दिल्लीमध्ये राष्ट्रीय वस्तू संग्रहालयाची स्थापना झाली, ज्याला नॅशनल म्युझियम म्हणतात. हे आहे ते नॅशनल म्युझियम. आणि आज भारतात विविध राज्यांमध्ये अनेक संग्रहालय असलेली आपल्याला दिसून येतात. विविध राज्यांमधली हे नॅशनल संग्रहालय आहे, म्युझियम भारतातलं. त्याच्यानंतर भारतातले बहुतेक जे मोठे संग्रहालय आहेत त्यांची स्वतःची अभिलेखागारे आहेत, ग्रंथालये असतात.
काही संग्रहालये विद्यापीठाशी संलग्न आहेत. अशा संग्रहालयातर्फे संग्रहालयशास्त्र या विषयाचे विविध अभ्यासक्रम इथं शिकवले जातात. मग असे काही संग्रहालय आहेत की जे विद्यापीठाशी संलग्न आहेत, विद्यापीठाशी जोडल्या गेले आहेत, ज्याच्यामध्ये संग्रहालयशास्त्रातील पदवी आणि पदविका अभ्यासक्रम तिथं शिकवल्या जातो. याच्यातल्या प्रमुख संस्था भारतातल्या की ज्या विद्यापीठाशी जोडल्या आहेत: राष्ट्रीय वस्तू संग्रहालय दिल्ली, महाराज सयाजीराव विद्यापीठ वडोदरा, कोलकाता विद्यापीठ कोलकाता, बनारस हिंदू विद्यापीठ वाराणसी, अलीगड मुस्लिम युनिव्हर्सिटी अलीगड आणि जिवाजी विद्यापीठ ग्वालियर. याच्यावर संकल्पना चित्र पूर्ण करा किंवा चुकीची जोडी ओळखा या विद्यापीठावर प्रश्न येतो, हे लक्षात ठेवा. त्यानंतरचं संग्रहालय आहे ते म्हणजे मुंबईचं संग्रहालय आहे, ज्याचं नाव आहे छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालय मुंबई. हे इंडोगोथिक बांधकाम आहे त्याचं. इसवी सन 1904 मुंबईतील काही प्रतिष्ठित नागरिक एकत्र आले आणि त्यांनी प्रिन्स ऑफ वेल्सच्या भारत भेटीच्या स्मरणार्थ म्हणजे आठवण म्हणून एक वस्तू संग्रहालय उभारण्याचा निर्णय घेतला होता. इसवी सन 1905 नोव्हेंबर महिन्यात या संग्रहालयाच्या इमारतीची पायाभरणी झाली आणि या संग्रहालयाचं नाव सुरुवातीला ठेवण्यात आलं होतं प्रिन्स ऑफ वेल्स म्युझियम ऑफ वेस्टर्न इंडिया. पण 1998 संग्रहालयाचे नाव बदलून छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालय असे ठेवण्यात आले आहे. म्हणजे प्रिन्स ऑफ वेल्स हा इंग्लंडचा राजकुमार की जो भारताला भेट देण्यासाठी आला होता, त्याची आठवण म्हणून. आता या संग्रहालयाची जी वास्तू आपण सुरुवातीला बघितली ती इंडोगोथिक शैलीतलं बांधकाम आहे, म्हणजे इंग्रजांच्या काळातलं आहे. तिला मुंबई शहरातील पहिल्या प्रतीची सांस्कृतिक वारसा इमारत असा दर्जा मिळाला आहे की मुंबईतली पहिली इमारत सांस्कृतिक वारसा म्हणून. आणि संग्रहालयात कला, पुरातत्व आणि निसर्गाचा इतिहास असे 3 भाग आहेत आणि या 3 भागात वेगवेगळे दालन आहेत. हे त्याचे वेगवेगळे 3 भाग तुम्हाला बघायला मिळतात. आता अहमदाबादचं वस्तू संग्रहालय आहे. हे सगळे म्युझियम आहेत. वस्तू संग्रहालयाची ही सगळी चित्र आहेत. तर हे भारतातील प्रसिद्ध असे वस्तू संग्रहालय, त्याच्यानंतर अभिलेखागारे की ज्याच्यामध्ये पुरातन काळातील वस्तू ठेवलेल्या आपल्याला दिसून येतात. तर हे आपण 2 मुद्दे इथं आपण आज अभ्यासले आहेत. आता राहिलेला जो भाग आहे तो भाग आपण पुढच्या पिरियडला पाहणार आहोत.